इथून पुढे तुमची बॉडी डिलिव्हरीसाठी गिअर अप होत चालली आहे. म्हणून फॉल्स कळा, ज्याला ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन म्हणतात, या येऊ शकतात. परंतु रिअल लेबर पेन जे असतं, म्हणजे रिअल कॉन्ट्रॅक्शन्स आणि ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन यातला फरक तुमच्या डॉक्टरांकडून समजून घ्या. काय फरक आहे याच्याबद्दल नॉलेज तुम्ही ठेवा, जेणेकरून तुम्हाला या फॉल्स कळा आहेत हे लगेच कळेल आणि तुम्ही घाबरून जाणार नाही. त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, आधी देखील सांगितलं आहे, तिसऱ्या तिमाहीत 45 मिनटं रोज वॉक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला डॉक्टरांनी बेड रेस्ट किंवा कुठली कंडिशन तुम्हाला नसेल तर. कारण यामुळे आपले सगळं शरीर जे आहे ते लवचिक राहतं आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपल्याला मदत होते. तसेच योगा, प्राणायाम, श्वासोच्छवासाचा अभ्यास करणं हे सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. नॉलेज बास्केट इंडियाच्या प्लेलिस्टला जरूर भेट द्या. याच्यावर प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज मी पब्लिश केलेले आहेत. तसेच प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही सिरीज शेवटपर्यंत बघत राहा. तुमच्या हॅप्पी हेल्दी प्रेग्नन्सीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह पुढच्या आठवड्यामध्ये. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया. टिल देन स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू.